पार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक ग्रामदैवत मारुतीरायांचे समस्त ग्रामस्थ मंडळी कौरगाव भाऊ सर्वांच्या वतीने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या पाठांतरातली गौरव आहे जगद्गुरु तुकोबारायांची सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला विठाला आजच्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थामध्ये काही मार्गदर्शन केलेले आहे आपल्याला। त्यामध्ये दोन विषयावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे। पहिल्या चरणामध्ये चित्ताचा विषय आलाय आणि शेवटच्या चरणामध्ये निवांत हा शब्द आलेला आहे। आपल्याला दोनच चरणावर सेवा करायची आहे। परमार्थामध्ये परमार्थ करावा कसा हे गवळणीने शिकवलेलं आहे। थोडा आवाज वाढवा आणि विको कमी करा। आणि जर तुम्हाला एखादं तुमच्या सोबत हे मॉनिटर तुम्हाला पुढे घेता येते का? हे खालचं काय म्हणतात ते, हे साऊंड का काय म्हणतात ते, त्याला जवळ घेता येत असलं तर घ्या। असं जवळ उचला, त्याला वायर सोडा बुवा, हे बापू जवळ घे जरा बाळा सर। हा साऊंडच्या लांब बसा पोरवाला, साऊंडच्या मागून बसा दाजी, तुम्ही त्याच्या मागून बसा, त्याच्या मागून बसा, साऊंडच्या मागून सहन व्हायचं नाही तुम्हाला, त्याच्या मागून जाते पण मागून बसा। विठाला विठाला परमार्थामध्ये चित्ताची बैठक पाहिजे आणि निवांत पाहिजे। आता सध्या आपलं चित्त विचलित आहे, डळमळ 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 आहे आपलं चित्त, एकाग्र नाही, स्थिर नाही। परमार्थामध्ये चित्त किती महत्वाचं आहे। फार काही परमार्थामध्ये गोष्टी लागणारच नाहीत तुम्हाला, फक्त चित्ताचं सहकार्य पाहिजे। थोडे आहे थोडे आहे रे आहे थोडे आहे चित्त साह्य झाल्या। परमार्थामध्ये आपल्याला कोणाचं सहकार्य पाहिजे? आपल्या चित्ताचं पाहिजे।
जोपर्यंत आपलं चित्त एकाग्र होत नाही, जोपर्यंत आपलं चित्त स्थिर होत नाही, परमार्थात आपल्या हाताला काहीच लागणार नाही. आणि हे चित्त स्थिर करण्याकरता, चित्ताची चंचलता कमी करण्याकरता या चित्ताला देवाकडे आणावं लागते. केवळ शरीर देवाकडे आणून चालणार नाही. परमार्थामध्ये काय महत्वाचे? चित्ताची चंचलता थांबवण्याकरता साधू संतांना देवाला प्रार्थना केलेली आहे ना. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, दरोनिया बाही भवहातारी दातारा. परमार्थामध्ये शरीर जसं आपण मंदिराकडे आणतो, शरीरानं जसं मंदिराकडे येतो, त्याचबरोबर आपलं चित्त सुद्धा मंदिराकडे येणं गरजेचं. नाहीतर शरीर मंदिराकडे आणले आणि चित्त जर गावाकडे बोंबलत असतील, शेताकडे जात असेल, तर नुसत्या शरीराला इकडे आणून काही उपयोग नाही. शरीरामध्ये आणि त्या मड्यामध्ये काहीच फरक नाही. जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेत. चित्त जर साथ देत नसेल ना, नुसत्या शरीरानं काय देवदेव होणार? केवळ शरीर महत्वाचं आहे का चित्तही महत्वाचं आहे? काय महत्वाचं? चित्त महत्वाचं. चित्त नसल्यावर काय उपयोग आहे? ज्ञानोबाला विचारा घेतो. प्रेमी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे शरीराबरोबर काय महत्वाचं आहे? चित्त महत्वाचं. खरं सांगा, सासरवासनी जेवढे आहेत मंडपातल्या, दिवाळी जवळ आल्यावर तुम्हाला सासर मध्ये करमत आहे का माहेरला जावं वाटते? माहेराला जावं वाटते. जशी 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 दिवाळी जवळ येईल तसं तसं शरीरानं त्या कुठं राहतात? सासर मध्ये. आणि त्यांचं चित्त कुणीकडे? दिवाळीच्या सणा लेकी आसावली, पाहतसे वाटुली माहेराची. जशी 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 दिवाळी जवळ येईल तसं तसं यांचं शरीर जरी सासर मध्ये असलं तर चित्त कोणीकडे लागत आहे? माहेर. माय बहिणी आल्या असत्या, माय सगळ्या येईल मला न्यायला, भाऊ येईल, वडील येतील, चुलता येईल. काय सांगा? कोणताही ऑटो वाजले की माळदाव जाऊन बघायची छताव कोणी आले का माहेर. आज येतील मग येतील. एवढा दिवाळी 2च दिवस राहिली, धाकटा भाऊ आला न्यायला. सासू अशी म्हणू का अशी कुचळ होती. दिवाळीला धाडणं म्हणजे तिच्या जीवावर येत होत. अरे लोकांचं लेकरू आपल्या घरी आले, राबायले, राब 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 राबायले, वरीभर काम करायले. काय बिघड 2-4 दिवस गेले? बिघड काय तुमचं? लय कुचळ. दिवाळीला सुद्धा झालीच नाही. ही काही पद्धत झाली? जाऊ द्यायला पाहिजे. भाऊ दिसला की मुरारी दिसलं की फुगलीच पावसाळ्यातल्या कोणासारखी भेंडकोळी सर. ते भाऊ आला, तिचा आल्याबरोबर 3च पाय धुवायला पाणी दिलं. पाणी पाय धुतले होते. गेलं ते पोरग, धाकटा भाऊ त्या सासूच्या पाया पडलं. मामी मी आलो.
दिसलात की म्हणली मग वाच. आई म्हणली होती 2 दिवसासाठी दिवाळीला तेवढं धाडात आईला. दिवाळी झाली की त्या दिवशी घेऊन येतो. बापू ते काय माझ्याकडे नाही, त्याला विचाराने घेऊन जाय. कोणाला? नवऱ्याला. तिच्या नवऱ्याकडे गेलं ते मेवून असती. दाजी काय? आई म्हणली 2 दिवस दिवाळीचं धाडा आणून घालतो दिवाळीला. अर ते डिपार्टमेंट आपल्याकडे नाही, ते आरटीओ तेच. मेन कोण बसले? मेन बॉस त्याच्याकडे जा, आपल्याकडे काय नाही. ती ढकलली त्याच्यावर ते ढकलायले. पण ती जी माय म्हणणारी होती मोठी हुशार. त्या बघा म्हणले पाहुणे हो, तुम्ही आलात आम्हाला म्हणायचं नाही तसं, पण आमचं कसं होईल म्हणजे घेऊन जा, घेऊन जा. वाकडं म्हणली. वाकडं कसं म्हणजे? तुमची बहीण घेऊन जा, आमचं कसं होईल, आम्हाला उद्या चटणी नाही. आता काय सांगावं तेव्हा बघा ती भरकरी कामी. त्या म्हातारीचे शब्द ऐकले. पोरगी भीतीच्या कांडक्याच्या पलीकडून उभा होती, पळतच आली पुढे. म्हणजे आत्या काय गाडी 4 वाजता आहे. येऊ का आता? 1 तर वाजलाय, 1:15. 4 वाजता गाडी. सगळे कामं झालेत, मिरच्या वाळलेल्या आहेत. तुम्हाला 4-5 दिवसाची काय करून देते? चटणी कुठून देते? त्या काळामध्ये मिक्सर नव्हते. कशात कुठायची? नाही ते मोठा मुसळ. तुम्हाला मुसळ कळते का? ते लाकडाचं असं एवढं राहतं. तुमच्यात आहे का ते मोठं? ते कोणत्यातरी सणाला कामाला येते, लग्नाला का काहीतरी कामाला येते. हा, लक्ष्मीला येते का? हो येत. लेकर हुशार येतात. कौड गाव हे भले बाहेर. लक्ष्मीला येते कामाला. बरोबर आहे. लक्ष्मीलाच येते काही किंवा मला ध्यानात येते. लक्ष्मीला येते. पोरग हुशार मोठं असं मुसळण खाली धोंड्याचा काय म्हणा त्याला? उखळ. उखळीचं नाही, असं मोठं उखळ. उखळीचं असं डमरुवणी राहते जमिनीत पुरलेलं. तिनं त्या मिरच्या आणल्या, मीठ आणलं, लसूण आणला, लागली चटणी कुटायला. सासर मध्ये. कोणत्या गावात आहे ती? सासर मध्ये. शरीरानं सासर मध्ये. आणि तिचं चित्त कुठे? सगळ्या बहिणी आल्या असत्या. माय मीच राहिले. माय काय करावं आता, आपल्या हातचं नाही म्हणून मनाला खाऊ खाऊ घेऊ लागली. दाजी बसा खाली. बसा का? आता काय करायचं? दिसलं का काय महाराज? आता काय करावं म्हणली माय. आल्या असत्या माय बहिणी. मला सांगा तुम्ही कौडगाव मधली मंडळी, त्या उखळाने मिरच्या कुठता 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 मिरच्या जर त्या उखळाच्या ह्यानं बाहेर उडून आल्या तर काय करावं लागतं? मधात टाकावं लागतं. कोण्या हाताने? त्या डाव्या. आणि उजव्या हातात काय? ते मोठा मुसळ. आणि ते मिरच्या मध्ये ढकलल्यावर मधीच हात राहू द्यावा का बाहेर काढाव? बाहेर काढाव ना. तिच्या ध्यानातच नाही हात बाहेर काढायचं. काय बसला? असा मुसळाचा मार बसला. रक्तभंबाळ घोट झाला. टप 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 थेंब सांडायचे. अंगाची आग झाली. उन्हाळा दिवस, हिवाळा दिवस असा. मार लागल्याबरोबर असे बोट बोध पडले जे रगत लग्न गळायला. भावालाही पाहिलं, भावालाही बेकार वाट लागलं. आधीच रक्त निघालेलं, पुन्हा खाली काय कुठे? मिरच्या. आता रक्त निघालेल्या जागेवर मिरच्या लावतात. किती आग होते असेल. अशी अंगाची आग झाली. का हो तुम्ही मला कौडगाव मधले मंडळी उत्तर द्या, कोण मारलं तिच्या हातावर? हा, नाही सासू आलती का नवरा आलता? तिचं तिनच. असं कोणी तिचं त्या हातावर हाणून घेते का? घ्या बरं तुम्ही. घेते का? मग कसं काय लागलं? त्याचं कारण आहे त्या मिरच्या कुटण्यामध्ये चित्तीचं चित्त नाही. चित्त कुठे?
माहेरात गेलं, माहेरात चित्त आहे आणि शरीर जर सासर मध्ये असेल तर मिरच्या कुठलं होईन, परमार्थ कसा होईल? परमार्थामध्ये नुसतं शरीर महत्वाचं आहे का चित्तही महत्वाचं आहे? दोन्ही महत्वाचे. आणि चित्त नसल्यावर, बरं मला सांगा, तुम्ही पुस्तक घेतलंय आणि तुमचं मनच नाही वाचण्यात, पाठ होते का? काय पाहिजे मग? तुमचं मन पाहिजे, तुमचं चित्त पाहिजे अभ्यासामध्ये. तुम्हाला बाहेर बँड वाजलेला ऐकू यायला मन लागत आहे का त्या पुस्तकात? म्हणजे नुसतं शरीरानं नुसतं डोळ्यानं पाहिल्यानं होते का मग अभ्यास? काय पाहिजे? सगळे मन, बुद्धी, चित्त, सगळ्याच गोष्टी. चित्तच नसलं तर शाळेतला अभ्यास होत नाही, चित्त नसलं तर संसारातली कामं होत नाहीत, आणि चित्त नसल्यावर परमार्थ कसा होईल? अभ्यास करणं वेगळं आणि अभ्यास करायचं नाटक करणं वेगळं. लक्षात आलं का तुम्हाला? अभ्यास करणं वेगळं आणि अभ्यास करायचं नाटक करणं वेगळं. आळंदीला आम्ही राहायला होतो, सकाळी 4लाच उठवायचे आम्हाला. तुम्हाला किती वाजता उठी देत माय बाप? बरंच पहाटे उठी देत. मग किती वाजता? पहाटे 8 वाजता. 4 वर्ष, 5 वर्ष, 4थी ते 10वी बसतो. 4 वाजता म्हणजे 4 वाजताच उठलेला आहे मी. किती वाजता? पहाटे. आणि 4:30 झाले, 4:30 जर झाले, घागरभर पाणी अंगावर टाकीत होते, गार ढव आणि हिवाळा, आणि पुन्हा ते कपडे बदलायचे नाही. तसेच बदलले की पुन्हा 10 छड्या हाणतात. किती गार लागत असत. उठवायचे आम्हाला 4लाच, आम्ही 4ला उठायचे, अभ्यास करायचे. माझ्या सगळ्यात माझा दोस्त होता, ते म्हणायचा मला लय झोप येते रे. मी काय करू? मग त्याला झोप येऊ लागली की त्याला त्या रूमच्या बाहेर काढायचे आमचे पालक. जाय ग्रामपंचायत नळी खाली अभ्यास कर. म्हणजे बाहेर काढले जरा गार हवेनं झोप येत नाही. त्याच्याबरोबर मलाही काढायचे, तू बी जाय. मी काय केलंय म्हणलं, एकट्याला घेऊ वाटते त्या. ते म्हणलं आता कसं? मी तुझ्यामुळे बाहेर निघालो कसं म्हणलं? मी मस्त म्हणलं पांघरून घेऊन अभ्यास करू लागलो. काय व्हाले म्हणला, ये बाहेर. म्हणला मला लय झोप यायली रे. म्हणलं मला सांगू नको. ते तिथे एक खंबा, त्या खंब्याखाली मी पाठ करायचं अभ्यास, आणि तिथं त्या खंब्याखाली प्रत्येक बोलते म्हणून लाईटची खंबी नसते का, एका खंब्याखाली आम्ही 2-3 जण बसायचे. ते म्हणला मी त्या खंब्याखाली असं खाली बसतो. हे आमचे गुरुजी बाहेर आले ना, आमचं कंपाऊंड वॉल पत्राचं होतं. म्हणला एक खडा तो पत्रावर हाण. मी उठून बरा होतो वर. मी म्हणलं बर झोप. म्हणलं उकड बसले. स्लीपर चप्पल होता असं बाजूला ठेवलेलं त्याच, आणि पाठ करायला इंग्लिशचे शब्द बारक नसते का पुस्तक, ते इतकुस लीडर, ते रीडर घेऊन बसले पाठ करायला. गेलं झोपी. ते आमचे गुरुजी आले की मी खडा हाणला पत्राव. त्याला खडा काय ऐकू येते ते चांदण्या मोजायले. गेलं झोपी. ते गुरुजी आले आमचे, गेले त्याच्याजवळ हाक मारली त्याला. काय चाल घुरायले. बसल्या हळून त्याचं रीडर बाजूला काढलं आणि त्याच्या रीडराच्या जागेवर सिल्वर चपल ठेवले अशी त्याच्यात हातावर. त्याला म्हणजे काय करायला रे? अभ्यास करायला म्हणजे हा बघा काय आला हातात. काय हातात आलं? काय होत? लय मन असेल का अभ्यासात? महाराज अभ्यासाचं नाटक वेगळं ना अभ्यास वेगळा. मायबापाला बरं वाटावं म्हणून अभ्यास करू नका तुम्ही. त्याला फसविण्याकरता म्हणून काही अभ्यास करू नका. तुमच्या चित्तातून अभ्यास करा तर तुमचा नंबर येईल, नाही तर नंबर येणार नाही. लक्षात काय पाहिजे अभ्यास करण्याकरता? नाही तर काय हवं? चप्पलच असं घेतलं उचलून म्हणजे काय म्हणलं बापो कुठे गेले का? असा झपकीला चपला ना
कशाचा? अरे चित्ताचा विषय हे परमार्थ. जसा अभ्यास, तसा संसार चित्ताचा विषय आहे, तसा परमार्थ सुद्धा चित्ताचा विषय. चित्त नसेल तर कुठून परमार्थ होणार आहे? आणि म्हणून परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. चित्त नसेल तर परमार्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणले विटंबना आहे ती परमार्थाची. एरवी तरी पंडुसुता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तत्वता विटंबुगा. जर तुमचं अंतःकरण शुद्ध नसेल, तुमचं परमार्थ करण्यामध्ये मन बुद्धी चित्त नसेल, तर शरीराने केलेलं कर्म सगळं वाया जाते. शरीरानं जरी तुम्ही परमार्थामध्ये दिसलात, तुमचं मन आणि चित्त परमार्थामध्ये नसेल, महाराज म्हणजे काही होत नाही. देवाला सगळं कळतंय तुमचं काय चाललंय, सगळं कळतंय. तुम्ही परमार्थात आहे की नाही सगळं कळत. गावाला काय कळायचे तुम्ही कुठे? एक शब्द बोलू का? घरच्या माणसाला फसविता येते, अभ्यास करायला नाही तुम्ही नाटक करून फसविता येते घरच्या माणसाला. गाववाल्याला फसविता येते, अभ्यास करून नाटक करून पेपर लिहिले. रिझल्ट कसं येते? रिझल्ट अभ्यास नाही केल्या कुठून रिझल्ट लागला? तसं देवाला फसविता येत नाही तुम्ही काय करायला काय नाही. चित्ताचा तू साक्षी तुझ कळे सर्व किती करू गर्व आता पुढे. माणसाचं मन विचलित होते, माणसाचं चित्त चंचल आहे. कधी कोणीकडे जाईल त्याचा काही नियम नाही. कोणीकडे काय लक्ष विचलित होईल काय सांगता येत नाही. त्याकरता त्या चित्ताला स्थिर करणं महत्वाचं. त्याकरता या चित्ताला देवाच्या चरणावर लावणे महत्वाचे. चित्त महत्वाचं आहे परमार्थामध्ये. विठाला म्हणून तर परमार्थात साधू संतांना देवाला एकच विनंती केली, चित्ते तुझे चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान. चित्त महत्वाचे आहे. स्थिर व्हायला पाहिजे माणसाचं चित्त, चंचल नसू नये. स्थिर जोपर्यंत एक शब्द ऐकता का तुम्ही? हे चित्त स्थिर करायचं का तुम्हाला? अभ्यास करायचा जरी असला तर परमार्थ करायचा जरी असला ना 4ला उठावं लागतं. ब्रह्म मुहूर्त असते आणि त्या ब्रह्म मुहूर्तावर चित्त स्थिर होते. शांत बसा लेकरं, बोल नका. ब्रह्म मुहूर्तावर चित्त स्थिर होते. आणि एकदा का माणसं उठली ना झोपीतले कल 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 करते तर काय चित्त स्थिर होणार आहे? 4ला उठले की ब्रह्म मुहूर्तावर समाधान परमार्थ होते. चंचल चित्ताशी ठेवोनिया ठाई तयाहुने काही निज सुखा. माणसाचं चित्त आधी चंचल आहे आणि या पसाऱ्यामध्ये स्थिर होते का मला सांगा बरं? कसं स्थिर होईल? कथेत लेकरू आणि मळ्यात कोकरू. चंचल आहेत लेकर. अगोदरच माकड आणि त्याला चावला विंचू, त्याला पाजविली त्याला पाजविली
म्हणा की मी म्हणणार त्याला बाजली म्हणा की ज्याला कळत येते ना कोणाला माकडाला आणि पुन्हा त्याच्या तितक्यातून त्याला भूत लागले अगोदरच माकड चंचल त्याला पाजविली दारू त्याला चावलाय विंचू आणि तितक्यात त्याला भूत लागले ते माकड गपचूप बसते तसं माणसाचं चित्त आहे बहु चंचल चपळ जाता येता न लगे वेळ माणसाचं मन माणसाची बुद्धी माणसाचं चित्त चंचल आहे करणं महत्वाचं आणि हे स्थिर दुपारच्या पाऱ्यात सकाळी सकाळी सांजच्या पाऱ्याने या उतार्यामध्ये होत असते बरं स्थिर त्याला सकाळी 4ला उठावला आता एरंडेश्वरकर 4ला म्हणजे तुम्ही 3:30लाच उठत असताल तिथलं 3:30ला हे 3:30ला उठते आणि 4ला मला 4ला रामकृष्ण हरी करते बरोबर किती वाजता हे मला त्यानं मोबाईल ज्या दिवशीपासून घेतलाय त्या दिवशीपासून त्याचा एकही दिवस खंडला नाही 4:15 सुद्धा होत नाही त्याला मला रामकृष्ण हरी करायला किती वाजता एरंडेश्वर 4ला मला मेसेज येतो यायचा मला वाटतं 4-5 वर्ष झाले का किती झाले 5 वर्ष झाले यायचा आणा एरंडेश्वर करा बरोबर 4 वाजता ह्याचा मला मेसेज येतो रामकृष्ण हरी म्हणणार आणि सुंदर कुठे गेलं हे येत आहे ह्याचा बरोबर मला नमस्कार येणार काही असो अनंत अडचणी माझ्या मोबाईलवर लोक आहेत असे पक्के 7-8 आहेत बापी बोबडे काका सारखे पाकर खाते किती आलं मनाला तर गेले शेणाला नाही टेकलं टोपलं बसले उन्हाला बाबू जेवला पातर पातर तसं काय का 4 म्हणजे 4 अलारामच आहे मला सकाळी जायचं असलं कीर्तनाला मी फोन सकाळी 4ला निघावं लागते ना मला कीर्तनाला सकाळी 4ला जायचे कीर्तन मी आमचे भरपूर आहेत तुम्ही म्हणता सकाळी 4लाही कीर्तन असते का सकाळी 4ला कीर्तन असते ह्याच्यापेक्षा जास्त माणसं असते आणायला विचार सकाळी 4ला जावं लागते मग त्याचं मला बरोबर मी अलारामच लाईत नाही तेच अलाराम आहे मग फोन चालू केला बरोबर टन टन वाजते 4ला म्हणजे 4 मला जायचं असते त्याच्यावर मी अलारामच लाईत त्याच्याकडे बघूनच जात असतो नियमानं चाललं पाहिजे माणसानं 4 म्हणजे 4 1 मिनिट पुढे होत नाही 1 मिनिट मागं होत नाही 4ला म्हणजे 4ला त्याचा मला रामकृष्ण हरी येत आहे हे परमार्थ आहे आपलं काय पाटाभर इकडे नाही तर पाटाभर तिकडे काय त्याचा काय मेळ आहे की काय परमार्थ नियमबद्ध सकाळी साधू संत येडे नव्हते ह्या चित्ताला स्थिर करण्याकरता हे उताड्यातून बाहेर न्याला कुठे गेले तुकाराम महाराज भंडाऱ्या माळावर कशा करता गेलो फक्त चित्त स्थिर करणे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आता पुढचा लय शब्द महत्वाचा आहे तेरे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत वृक्षवल्ली काव भंडारे माळावर का गेले तुकाराम महाराज की छबडीन बबडीन लेकरन बाळन ह्या पसाऱ्यामध्ये कुठं माणसाचं चित्त स्थिर होतं तुम्हा सांगतो वचन हे दुनिया जन भक्ती करला हे दुनिया जन भक्ती करला तुम्हा सांगतो वचन हे दुनिया जन भक्ती करला का म्हणे तुम्ही ऐका वचन तेजोनिया जन भक्ती
करा, स्थिर व्हायचे तुम्हाला. चित्त स्थिर उतार्यामध्ये चित्त स्थिर होत असते का? सकाळी उठलं पाहिजे. बायको स्वयंपाक घरात स्वयंपाक करायला, हे स्वयंपाक घरला लागून देवघर आहे, पूजा करायले, ती गुलुगुलू बोलायली, हे गुलुगुलू बोलायले, काय चित्त स्थिर होणार आहे? मध्येच दूध उतू गेलं म्हणा, उतू गेलं, काय चित्त स्थिर होणार? चित्त स्थिर होण्याकरता एकांत पाहिजे, आणि एकांतात परमार्थ होऊ शकते. लोकांतामध्ये आपण परमार्थ करायला साधू संत लागून गेलो का काय? साधू संत समाजामध्ये बसले तरी स्थिर राहतात. आपल्यासारखे डळमळ नाहीत ते, त्यांचा एकांत मोडतच नाही, ते चित्त स्थिर गंगेसारखं असते त्याचं. आपल्या तर नगडात काय फरक आहे? भडभड भडभड वाचन बंद, भडभड भडभड वाचन आटलं नदाड, तसा आता परमार्थ. चित्त स्थिर करण्याकरता, चित्त शुद्ध करण्याकरता, चित्ताची चंचलता कमी करण्याकरता, आणि चित्त त्या परमात्माच्या पायावर समर्पित करण्याकरता आपला परमार्थ आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये चित्त पाहिजे, आणि तो परमार्थ स्थिर करण्याकरता निवांतपणा पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रश्न केला, देवा, परमार्थ करायचा असेल तर कुठं करावा, कोणत्या ठिकाणी करावा? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिले भगवंताने, अर्जुना, तुला देव करायचंय का? त्या उताड्यापासून निकाल जावा लागते. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, कान गुड मठ व्हावा शिवालय. भगवान श्रीकृष्ण म्हणले, अर्जुना, जर परमार्थ करायचा असेल एक तर मठात जावं, नाहीतर महादेवाच्या मंदिरात. सहसा मठ आणि महादेव लय गर्दीत नसते. महादेव कुठं? केदारनाथ कुठं? कोणतं म्हणावं त्याला? हिमवंत केदारपीठ. अमरनाथ काश्मीर कुठं? बर्फात. भीमाशंकर जंगलात. हे बघा ना, औंढा नागनाथ डोंगरात, परळी वैद्यनाथ डोंगरात, हे काय ब्रह्मगिरीचा कोणता देव? त्र्यंबकेश्वर डोंगरात. लय 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 असे ह्याच्यात नाही की महादेव कुठे गेले? लांब निवांत. ते श्रीशैलम माहिती का? श्रीशैलम तुम्हाला तिरुपती बालाजीला जाताना लागते. कुठे ते? जंगला. का देव तिथं जाऊन बसले ह्याच्यावरून तो तुम्ही अंदाज काढा ना. तपश्चर्या करण्याकरता, देवदेव करण्याकरता एकांताची गरज आहे. मला दोनच विषय सांगितलेत. मी सुरुवात करताना मी तुम्हाला दोनच विषय मांडलेत. मला चित्ताबद्दल भूमिका मांडायची आणि निवांत शब्दावर बोलायचे. तुमच्या ध्यानात आला. आता माझा चित्ताचा अभ्यासक्रम संपलाय. मी आता निवांत शब्दाकडे निघालो. परमार्थ लोकांतामध्ये होत नाही, परमार्थात एकांतामध्ये पाहिजे. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतामध्ये. परमार्थ करायचा आहे त्याला एकांतच पाहिजे. लोकांतामध्ये देवदेव होऊ शकत नाही. भजन म्हणून लागलं ना, माणसाला लाज वाटते. भजन म्हणता तोंड वाकडं होतंय, तोंड वेडं वाकडं होतंय, लोक हसत येत. भजन म्हणता लोक म्हणजे काय तोंड व्हाले, उड्या हाणू लागले भजन करायला. उड्या हाणून लोक म्हणजे लाजत येत, लाज वाटते. लोकांतामध्ये लाज वाटते भजनात. एकांत भजनासाठी संयुक्त निवांत भजन होतंय. निवांत
एकाग्र होते माणूस. आणि एकाग्र झाल्याशिवाय निवांत राहिल्याशिवाय परमार्थामध्ये हस्तगत होतच नाही काही. आणि म्हणून अर्जुनाला दिलेलं उत्तर आहे का निगुड मठ व्हावा शिवालय. मठ शब्दाचा शब्द जे निगुड मठ, निगुड मठ म्हणजे लेकर बाळ नसावं. त्याच्यात लेकर बाळ असले की लेकर बाळ चंचल असते, स्थिर नाहीत लेकर बाळ. मग स्थिरता नसल्यावर परमार्थ होत नाही. लेकर उठायच्या आधीच देवपूजा करायची. लेकर उठू लागल्यावर देवपूजा करता वेळी त्या रंगनाथ घेतात लेकर घेतात का नाही. तुम्ही पूजा करू लागला बारक लेकरू जर असं असेल तर ती एक म्हणते मला ते लंगनाथ दे घेत आणि तोंडात घालाय. बारक आहे बघा आता ही बाटली तोंडात घालाय. हे असे लेकर देवपूजेला असल्यावर देव तोंडात घाल. 4-2 देव तर हरपले का नाही. कोणी कडदेव कोण पोतेच्या सांजीत नेऊन टाकलाय. मग दसऱ्यात गौशाला माय हे बघा रंगनाथ गौशाला कोणा नेला लेकर जाणून बुजून त्याला काय करेल. त्याच्यात मांडव लेकरू घेऊन कुठं पूजा होती का. वाटत द्या म्हणजे घेऊन द्या. मला हाय नाही येत ते म्हणला तुला 2-2 काय करायच्यात रे. घेऊन द्या बाप्पा आता. हा देव आहे. माझ्या भूमिकेकडे लक्ष द्या. मला 2च भूमिका मांडायच्या, चित्ताची स्थिरता आणि निवांतपणा. हे साधू संत निवांत का गेले. निवांत जायचं कारणच एक आहे. निवांत जर गेला तरच परमार्थात हस्तगत काहीतरी होते, नाही तर होत नाही. लेकरान बाळामध्ये बायको टिकून शिवा द्यायला तुम्ही देवपूजा करायला काय मत आहे, मन आहे त्या देवपूजा. काय काय मन काय लागेल मला सांगा. काय अर्थ त्या देवपूजेला. पूजेचं शास्त्र काय म्हणते माहितीये का. पूजा ते करावी मनाची उत्तम लौकिकाचे काम काय असे. मन स्थिर झालं पाहिजे. लोकांना चांगली मनावर म्हणून पूजा करू नये. स्थिर पाहिजे, एकांत पाहिजे. जितकं एकांतामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टी हस्तगत होतील तेवढ्या लोकांतात होत नाही. अजूनही बघा तुम्ही हे जे कलेक्टर, SP, तहसीलदार हे जे होते ना मोठे मोठे अधिकारी ते कुठं अभ्यास करते. एकांतात अभ्यास करते. कुठं अभ्यास करते. आमच्या विद्यापीठामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. काय म्हणतात त्याला मला समजत. हा त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करते. त्या लायब्ररीमध्ये तुम्ही जाऊन बघा. इतके तुमचे इतके लोक आता बसले बघा अभ्यासाला. आत्ता तुमचे इतके अशी टाचणी पडली तर खनखन आवाज येईल. बेल वाजणं, मेसेज वाजणं, आरडणं, बोलणं काहीच नाही. स्थिर काय शांतता. आणि त्या शांततेशिवाय अभ्यास होत नाही. एकांतात अभ्यास. एकाग्र झालं पाहिजे मनुष्य तरच परमार्थात काहीतरी हस्तगत होते, नाही तर होत नाही. निवांत. आणि म्हणून या अभंगामध्ये आपल्याला 2 गोष्टी शिकायच्यात या गवळणीमध्ये. एक तर आपलं चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्त देवाच्या पायावर स्थिर व्हावं. चित्ताची चंचलता थांबावी आणि त्याच्याकरता आपण निवांत राहावं. निवांत राहावं या शब्दाचा अर्थ कुठं रुसून जावं जगलात असा नाहीये. एकतर एकांतात राहायचं आणि दुसरी गोष्ट जरी लोकांतात राहिलं तरी निवांत राहून परमार्थ करायचं. गडबड करायची नाही. हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोलायचं नाही. एकांत. आणि एकांत जसा तुम्हाला फलदायी आहे तसा लोकांत नाही. काही माणसं बसतच नाहीत बैठकीला कोणाच्या. उठलं की वावरात, नाही तर घरी. काही संबंधच नाही. कोणाची हाईक नको, दैक नको, कोणाची स्तुती नको, कोणाची निंदा नको, बुरं नको, बरं नको, काहीच नको. आपण भलं, आपलं काम भलं. एकांत. ते माणसंच परमार्थात यशस्वी आहे. विठाला विठाला. किती निवांत राहिलेत बघा ना लोक. किती निवांत. आणि निवांत राहणं, एकांत राहणं, स्थिर राहणं
चंचलता कमी होणं आता इथून पुढे अवघड होणार वर्षीवर. अगोदरच माणसं चंचल आहेत आणि त्याला हे जे मोबाईल गवसलेत ना, त्या मोबाईलनं अजूनच त्याची चंचलता वाढली. काम नसलं की माणूस डायरेक्ट मोबाईल हातात घ्यायला, उगाच डवचित राहिले. किती बघावं, सरतच नाही ते बघणं. वरची बातम्या बघितल्या मागे तिथंच बसा. माझी भूमिका एकच आहे मगासपासून, एक चित्त स्थिर होणं आणि दुसरी गोष्ट निवांत राहणं. एक निवांत राहायचं. लय लोकांमध्ये बसलं म्हणजे लय माणूस मोठं होत नाही. ज्याला क्रांती करायची, ज्याला काही यश मिळवायचंय, त्यानं लय जनसंपर्क वाढवायचा नाही. जितका जनसंपर्क वाढवला तितका माणसाला वेळ कमी भेटते परमार्थ. लोक जोडायच्या नादानादात देवालाच विसरून बसल्यावर लोक जोडून करतात काय? लोक जोडायच्या नादानादात, गाव जोडायच्या नादानादात देवदेवच राहून गेल्यावर हे लोक गाव जोडून काय करावं मला सांगा. काय करा? येणे नव्हते लोक आमचे, परमार्था करता एकांतात गेले. देवासाठी घेऊनी जोग, अवघा भोग तेजियला. पाठी गेले निवांताची हरी पाठी गेले ते निवांताची ठेले. ब्रह्मर गुंतले सुमन कळिके. जडभरत नावाचा राजा, मी तुमचे सगळ्याचेच प्रमाण घेतो. माझं कथा भागाच आता कोणाला वाटायला एक तरी ओरम्या टाकाव, तुमचं खरं आहे, पण माझी कथा भाग पूर्ण उद्या घेतो. तुम्हाला मला टीम मध्ये आणले तर तुम्हाला कुठेतरी चान्स द्यावाच लागेल ना, घेतो तुम्हाला. जडभरत राजा भजन करण्याकरता राजवैभवाला लाथ मारून, राजवाड्याच्या सगळ्या संपत्तीला लाथ मारून गंगेच्या काठावर जाऊन झोपडी बांधून बसला. कशा करता? ब्रह्ममुहूर्तावर उठता येते, गंगेचं स्नान होते, भजन घडते, नामस्मरण घडते, जप घडते, एकांतामध्ये माणूस एकाग्र होते. म्हणून एकाग्रतेसाठी तुम्हाला घरी राहून चालणार नाही. घरी जर राहिला तर कोंडून घ्यावा लागणार स्वतःला. उताड्यामध्ये राहिल्याने एकांत होणार नाही. दोन तीन नातून मांडी खेळ लागल्यावर काय एकांत होणार आहे? एकांत या जगामध्ये फक्त एकाच जणाला जमला. एकांतामध्ये फक्त नाव आहे सोपान काकाच. कोणाला एकांत सोपान, कोणाला एकांत सोपान, सांगतील अर्थ, करीतील परमार्थ,
कोणा नये एकांत सोपानाचा. 4 भावंड ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. सोपान काकानं जसा एकांत मिळवला तसा एकांत कोणाला जमला नाही. एकांत, निवांत, परमार्थाचे दागिने थे. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला एकांतात राहावं लागतंय, त्याला निवांत राहावं लागतंय. उतार्यामध्ये कुठं देवदेव होत असते. स्थिर मन करावं लागतंय, चित्त स्थिर करावं लागतंय आणि मग एकांत महत्वाचं. का साधे ऋषी मुनी हे राजे महाराजे येडे होते का? जंगलात जाऊन देवदेव करायला येडे होते का? परीक्षित राजाला कळालं मी मरणार आहे 7 दिवसात, मग काय केलं ते ना? जिलेबी, गुलाबजामुन, बालुशाही करू करू खाल्ली का? कुठे गेले ते? निवांत गेले जंगलामध्ये, एकांतात गेले. मला काहीतरी एखाद्या साधू संताचा बोल मिळावा, काही 4 शब्द माझ्या कानावर पडावं आणि माझा उद्धार व्हावा म्हणून निवांत जंगलात गेले. तिथं शुकाचार्याची भेट झाली आणि त्या एकांतात त्यांच्या परमार्थाला किती दिवसात यश आलं? 7च दिवसात यश आलं. परमार्थामध्ये यश येण्याकरता सर्वात महत्वाचं जर काय असेल तर तो निवांतपणा आहे. तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी. निवांत राहा, गडबड करू नका. एक गोष्ट बोलू का तुम्हाला? पेरल्या हरभर काढा येते का दुसऱ्या दिवशी? किती दिवस वाट बघावं लागते? 2-3 महिने तर लागत असते. पेरल्या हरभर येत नाही. केल्या परमार्थात यश कशी येईल? आज माळ घातली एक जणांना तुळशीची, दुसऱ्या दिवशी बोरिंग मिशन गेली गावात शेतात. लय पाणी लागत आहे म्हणलं, आता मी माळकरी झालो. तुझ्या बापाची पेंडे कर. असल्या लोकांना माळी घालू नका. होऊन येतंय असं अचानक होऊन येत नसते. त्याला काही लागलं की नाही? हापरेट वाट बघाय, हरभर वाट बघायला लावायला 3 महिने. आज तुळशीची माळ घातली, उद्याच होऊन यायला पेंडे का? गडबडच बघ. निवांत, हळूहळू ढाळे केतुलेनी एक वेणे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. परमार्थामध्ये वाटचाल करा. होऊन येईल, आज होऊन येईल, उद्या येईल अशी वाट बघू नका. तुम्हाला जितकं निवांत चलता येते तेवढा निवांत चला. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. देव तुम्हाला भरभरून देणार आहे, पण गडबड करायची नाही. स्थिर आहे तर वाट बघावं लागते. मोठ्याची संगीत राहिल्या, गडबड करायची नाही. मग निवांत सांगितलं, गवळणीला सांगितलं, गवळणी हो तुम्ही चित्ताची स्थिरता करा आणि निवांत राहा. तसं जर केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आजही आपल्याला या गवळणीतून 2च गोष्टी शिकायच्यात. एक तर चित्त देवाच्या पायावर स्थिर करायचंय आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे निवांत राहायचं. तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाहे परतोनी. डोळे भरून त्या देवाला बघायचं आणि तो परमार्थच आपला फलद्रूप होतो. देव पहावया गेलो आणि तेथे देवची होऊन ठेवलं तरच परमार्थामध्ये काहीतरी हस्तगत होणार आहे, नाहीतर होणार नाही. काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळकर यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलं खाऊ घातलं. उरल्या वेळात खेळ खेळले सुंदऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या सुंदरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे आपल्या कौडगाव मध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. गेल्या वर्षी तेवढं पडलं खंड, पण फटला तर पडला. आता 1 दिवसाचा केलता, बंद फडाच केला. बंद केला त्याला खंड म्हणा, पण 7 दिवसाच्या ऐवजी 1 दिवसाचा केला. सुरू राहिला. गेल्या वर्षी तेवढंच ते तुमचं सप्ताह होता म्हणून. आता त्याच्यात गावाचा विचार करावा लागतो. कोणाचा विचार करावा? गावाचा विचार घेतल्यामुळे तेवढा 1 दिवसाचा झाला. पण यावर्षी पुन्हा आपला पूर्व 7 दिवसाचा झाला. या निमित्तानं गाव एकत्र येते. विचाराची देवाणघेवाण होती. लेखी बाळे येतात. काही 4 गोष्टी चांगल्या शिकल्या तर त्या 4 गोष्टी वर्षभर पुरतात.
आणि एखादीच गोष्ट जर खरंच मनाला लागली तर मन परिवर्तन होऊन माणसं देव होऊ शकतात. हे परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वर माऊली